नमस्कार. विराजमणी किचनमध्ये तुमचं सर्वांचं मी अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण मस्त असा साधा सिंपल असा पायनॅपल केक बघूया. चला मग आपण वेळ न घालता अगदी झटपट रेसिपीला सुरुवात करूया. मी तुम्हाला अगदी कमीत कमी वेळामध्ये केक दाखवणार आहे. तर मी बाउलमध्ये 1 कप प्रेमिक्स घेते. हे प्रेमिक्स व्हॅनिलाचं आहे. आणि त्यानंतर पुन्हा मी त्यामध्ये अर्धा कप प्रेमिक्स वापरते. मोजून असं मी 1.5 कप प्रेमिक्स घेतलं. त्यानंतर त्यामध्ये मी 1 कप पाणी घेतलं आहे, पण लागलं त्यानुसार मी पाणी वापरणार आहे. अगदी थोडे थोडे करून पाणी वापरायचं आणि आपण पॅच्युल्याने छान व्यवस्थित त्याला मिक्स करायचं. पुन्हा मी त्यामध्ये पाणी घालते. हे बॅटर अगदी घट्टसर ठेवायचं, जेणेकरून आपला केक छान मस्त असा फुलेल आणि मऊसूद होईल. या पद्धतीने आपण त्याचं बॅटर तयार करायचं. अगदी केक झटपट तयार होतो. तुम्ही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब पण करा बरं का. आपण छान मस्त व्यवस्थित त्याला हलवून घेतलं. त्यामध्ये मी अर्धी पळी तेल घालते. तेलने छान मस्त स्मूथपणा येईल त्याला. आणि त्यामध्ये मी येलो कलरचे 2 थेंब घालते. तुम्ही स्किप पण करू शकतात. आणि छान मस्त त्याला मिक्स करून घ्यायचं. आपलं बॅटर अगदी रेडी तयार झालं आहे. मी आता केकचं भांडं घेतलं आणि त्या आकाराचा मी बटर पेपर कापून त्यामध्ये ठेवून घेते, जेणेकरून आपला केक अजिबात चिपकणार नाही. आता आपण त्यामध्ये बॅटर टाकूया. या पद्धतीने आपलं बॅटर तयार व्हायला पाहिजे. या पद्धतीने बॅटर अगदी स्मूथ पडायला हवं, जेणेकरून छान त्याच्याने केक फुलतो आणि स्पंजी बनतो. आपण आता भांड्याला टॅप टॅप करून घेऊया. पुढची प्रोसेस मी तुम्हाला या पद्धतीने दाखवणार आहे की मी हा जो केक बेक करणार आहे हा मी एअर फ्रायमध्ये करणार आहे. तर चला आपण आता एअर फ्रायची सेटिंग करून घेऊया. अगोदर मी केक त्यामध्ये ठेवून देते ट्रेमध्ये. त्यानंतर मी ट्रे लावून घेणार आहे. त्यानंतर आपण त्याला 180 डिग्रीवर मी 20 मिनटासाठी बेक करायला केक ठेवून देणार आहे. अगदी छान आपला केक मऊसूद त्यामध्ये तयार होईल आणि अगदी छान त्याला जाळी येईल. चला आपले 20 मिनटं झाले. आता आपण त्यामधून काढून घेऊया. वाव, किती छान मस्त आपला केक बेक झालेला आहे. अगदी गोल्डनिश कलर आला आहे त्याला. त्यामध्ये आपण सुरी टाकून बघू. अगदी छान क्लिअर आपला केक तयार झाला आहे. केक गार होतो तोपर्यंत आपण आता क्रीम फेटून घेऊया. मी 1 कप क्रीम घेतली. आपण आता ते बाउलमध्ये टाकून घेऊया. त्यानंतर मी त्यामध्ये थोडी अजून क्रीम घेतली, म्हणजे 1.25 कप मी क्रीम वापरलेली आहे. बीटरच्या साहाय्याने मी छान असं क्रीमला फेटून घेते. अगदी या पद्धतीत अगदी आपली क्रीम छान मस्त स्मूथ फेटली गेली. आता आपण छान मिक्स करून घेऊया तिला. अगदी आपण या पद्धतीने क्रीम फेटून घ्यायची. आता आपण पुढची प्रोसेस बघूया. आपला केक छान मस्त गार झाला आहे. त्याला आपण आता भांड्यातनं सुरीच्या साहाय्याने सर्व कळा आपण त्याच्या मोकळ्या करून घेऊया, जेणेकरून अगदी इझिली आपला केक निघून जाईल. आणि त्याला थोडं आपण टॅप टॅप करून घ्यायचं, म्हणजे केक अगदी अलगद निघतो. अगदी छान आपला केक गोल्डन छान मस्त कलर आलेला आहे. छान मस्त बेक झाला आहे. आता आपण वरची साईड काढून घेऊया आणि मी 2च लेयर बनवणार आहे. अगदी इझिली आपला केक कापला गेला आणि छान मस्त त्याला जाळी आली. आता आपण शुगरचं पाणी तयार करून घेऊया. मी अर्धी वाटी पाणी घेतलं. त्यामध्ये 2 थेंब मी
येलो कलरचे घातले आणि 1 चमचा मी त्यामध्ये साखर घातली. छान मिक्स करून साखर छान पगळून घेऊया आणि त्यानंतर पुढची प्रोसेस. आता आपण बेसला थोडं क्रीम लावून घेऊ, जेणेकरून आपला केक इकडे तिकडे अजिबात हलणार नाही. आणि वरून आपण त्यावर एक लेयर ठेवून छान आपण शुगर पाणी त्यावर हळूवारपणे सर्व बाजूने गोलाकाराने टाकून घेऊ. छान क्रीम लावून घ्यायची. त्यानंतर आपण पॅचुल्याने सर्व बाजूने क्रीम गोलाकारामध्ये एकसारखी फिरून सर्व बाजू एकसारखी क्रीम लावून घेऊ, जेणेकरून आपला केक व्यवस्थित असा गोलाकारात तयार होईल. वरून मी पायनॅपल क्रश टाकून घेते सर्व बाजूने आणि तेही सर्व व्यवस्थित आपण छान क्रीमर लावून घ्यायचं. केक आपला अगदी छान चविष्ट आणि मस्त लागतो. आणि वरून आपण केकची लेयर अगदी अलगद ठेवून घेऊया आणि पुन्हा आपण शुगर पाणी घालूया. आणि मी पाणी घातल्यानंतर क्रश वापरणार आहे आणि सर्व बाजूने व्यवस्थित स्प्रेड करून छान मस्त गोलाकारामध्ये सर्व बाजूने छान पसरून द्यायची. मी 3 लेयर करत नाही म्हणून मी अगोदर क्रश वापरला आणि त्याच्यानंतर त्यावरून क्रीम वापरूया आणि तीही सर्व बाजूने छान मस्त गोलाकारामध्ये लावून घेऊ, जेणेकरून आपला केक छान मस्त गोल तयार होईल. आणि आजूबाजूने छान मस्त क्रीम लावून घ्यायची आणि त्यानंतर छान त्याला प्लेन करायचा. व्यवस्थित गोलाकारात फिरून फिरून त्याला आपण मस्त छान गोलाकार द्यायचा. अगदी झटपट आपला पायनॅपल केक तयार होणार आहे. आणि मी एक कार्डच्या साहाय्याने सर्व बाजूने छान मस्त फिनिशिंग करून घेते. अगदी या पद्धतीने हळूवारपणे आणि गोल गोल फिरवत राहायचं आणि त्याला छान आकार द्यायचा. मस्त आकार देऊन घेतला आणि आता मी त्यावरून खालच्या बाजूने छान अशी डिझाईन काढून घेते. अगदी या पद्धतीने अगदी झटपट तयार होती ती डिझाईन. आता आपण पुढची प्रोसेस बघूया. मी नोझलच्या साहाय्याने नोझल हे स्टारचं वापरून मी छान मस्त असे गोल आकारामध्ये स्टार काढून घेते. अगदी या पद्धतीने माझा हा कस्टमाइज केक आहे. त्यांच्यानुसार मला ही डिझाईन बनवावी लागते. तर त्यांनी जसं मला सांगितलं त्या पद्धतीनेच मी डिझाईन काढते. कोणाच्या आवडीनिवडी त्यांच्या पद्धतीनुसार असतात, तर मी या पद्धतीने डिझाईन काढून घेते. हा मला तुम्हाला एक सांगायचं आहे की तुम्हाला माझ्याकडचा होम टूर जर हवा असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समधून मला कमेंट करून सांगा. त्यानुसार मी व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेल आणि मी तो तुम्हाला नक्कीच दाखवेल. बघा या पद्धतीने मी खालून पण रेड कलरने मी स्टार काढून घेतले. अगदी साधा सिंपल केक आपला तयार होतोय. आणि वरून पुन्हा मी एक एक असे स्टार मोठे काढून घेते. आता पुढची प्रोसेस. वरून मी छान त्याला मस्त असे गोल्डन हार्ट शेपचे मी मणी लावून घेतले. त्यानंतर कलरचे छोटे छोटे तेही मणी लावून घेतले. अगदी साधा सोपा आणि सिंपल आपला मस्त पायनॅपल केक अगदी रेडी तयार झाला आहे. आणि कस्टमराचं मी नावही त्याच्यावर लावून दिलेलं आहे. तुम्हाला विराजमणी किचनचा पायनॅपल केक कसा झाला आणि आवडला का तो मला कमेंट बॉक्समधून नक्की कळवा. आणि नवीन आहात त्यांनी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया आपण पुढच्या रेसिपीला. तोपर्यंत मस्त खात राहा आणि माझी पुढची रेसिपी येणारीही बघत राहा. धन्यवाद.